तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय एका नवीन ट्रेकला, एक नवीन प्लेस एक्सप्लोर करायला। माझ्यासोबत आहे विनायक, हॅलो, मधुकर, हॅलो, बंटी, राम राम, आणि अभिषेक। तर आपला प्लेस आहे कळसुबाई। सो लेट्स सी काय करतोय। मित्रांनो, आता आपण पोहोचलोय जुन्नर या ठिकाणी। ऍक्च्युअली आम्हाला थोडासा उशीर झालाय। जुन्नरचं खास आकर्षण जे असेल तर ते मी तुम्हाला आता दाखवते। हे आहे जुन्नरचं खास आकर्षण। आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जुन्नरचं सर्वात मोठं आकर्षण, आणि खूप छान पद्धतीने हा पुतळा बनवलेला आहे। आणि ह्याच पुतळ्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे आपला शिवनेरी किल्ला आहे। तर चला भेटूयात पुढच्या स्पॉटला। नाव आम्ही पोहोचलेलो आहे पायथ्याशी। एकदम खूप प्रमाणात पाऊस चाललाय। उशीर आम्हाला झालाय कारण हे बंटीन ते लेट आले होते, त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर झालाय। आणि आता जवळजवळ 10:15 वाजता त्याचे। आता याच्यानंतर जेवण। तर बघूया जेवणामध्ये काय काय भेटतंय। कार पार्क केलेली आहे आणि इकडे आम्ही राहणार आहोत। अभिषेक आणि मधुकरने रूमचं नियोजन केलेलं आहे। तर तुम्ही पायथ्याशी जर राहायचं असेल तर तुम्ही इथे येऊन राहू शकता। इकडे गाडी आहे आणि यांचं आता बॅगा वाहण्याचं काम चालू आहे। तर भेटूयात जेवणामध्ये काय काय खाऊया। तर आम्ही हा होमस्टे घेतला होता। मधुकर आहेत, त्यांचा कोणतरी फ्रेंड आहे, त्यांच्या फ्रेंडने हा स्टे आम्हाला सजेस्ट केला, म्हणजे त्यांच्याच घरातलं कोणतरी। तर खूप छान आहे, व्यवस्थित आहे एकदम। आपल्या आम्हाला स्टे आवडलेला आहे, घरच्या सारखे। टिप देणारे 100 रुपये, पण त्याच्यात एकदम माझे इन्क्लूड आहे, घरच्या सारखं आहे। हा एक पूर्ण मोठा हॉल आम्हाला दिलेला आहे यूज करायला। म्हणजे हा एक हॉल आहे आणि तिकडचा एक हॉल आहे। पत्र्याचा आहे, थंडावा आहे, एकदम व्यवस्थित। म्हणजे 700 रुपये पर हेडच्या बजेटने खूप छान आहे। तर आता थोड्या वेळात आमचं जेवण रेडी होते। थोड्या वेळात बघूयात जेवणामध्ये काय काय मेनू आहेत। बंटीला काहीतरी आणायला पाठवलं होतं, तो घेऊन आलेला आहे। त्याला जास्त वाटलं ना आंघोळीला हो, इथं उद्या वरून खाली आल्यावर सुधरायचे नाही, तुमचा रांधा कुठून कळल काय? बरोबर आहे का नाही? थोकल्या परत वाटाव्या ते रिवर्स वॉटरफॉल वर खाली थुकायचं ना, सूर्य परत खालून वर येते ना काय त्याला। आम्ही जेवायला बसतोय आता, जेवण येते, बघूयात काय काय मेनू आहे जेवणामध्ये। जेवणाचा मेनू आमच्यापर्यंत आलेला आहे। चपाती, बटाट्याची भाजी, शेवभाजी। इकडे आलाय आता श्रीखंड नाही रे, कांदा आणि लिंबू। जेवणाची टेस्ट खूप छान आहे। जस्ट जेवण करून बसलोय। हे बंटीचं काहीतरी चाळे चाललेले, विनायकरावांनी झोपून घेतला। अभिषेक उद्या सकाळची तयारी आताच करून ठेवली। आनंदला तिकट लागलेलं आहे जाम। जेवण मस्त होतं। हा, जेवणाचा फीडबॅक। जेवण मस्त होतं एकदम घरगुती। आंघोळ आपण रात्रीच करून घेऊ, उद्या उशीर व्हायला नको। पाय उघडे ठेवायचे। अंधार असल्यामुळे बंटी काही दिसत नाही। तर संध्याकाळी आम्ही निघालो होतो साधारणतः 5:30-6:30 वाजता निघालो। 5:30चा आमचा प्लॅन होता, आम्ही 6:30 वाजता निघालो कारण बंटीचे लेट आले। त्याच्यानंतर जुन्नरमध्ये यांचं थोडंसं खायचं प्यायचं घ्यायचं, त्याच्यात वेळ गेला। आणि आम्ही येताना रूट जो होता तो रूट चुकीचा घेतला, त्याच्यामुळे आमचा साधारणतः 1.5 तास वेळ जास्त गेला। प्लस पाऊस खूप होता। आणि आता साधारणतः 3 ते 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही कळसुबाई शिखराच्या एकदम पायथ्याशी पोहोचलेलो आहे। आजला इथे नाईटला स्टे करून उद्या सकाळी म्हणताय ते सगळेजण 3 वाजता निघायचं वर जायला, पण मला नाही वाटत कोण उठेल म्हणून। तर लेट्स सी किती वाजता सकाळी उठतायत त्याच्यावरती। त्याच्यामध्ये ह्यांचा प्रश्न आहे सकाळचे का संध्याकाळचे। तर बघूयात किती वाजता उठतायत सकाळी आणि किती वाजता वरती जातोय आपण। गुड मॉर्निंग गाईज।
4 वाजून गेलेले. मला 3 वाजता उठायचं होतं, 4 वाजून गेलेले. आता अवस्था अशी की काही झोपेतून उठते नाहीत आणि बाहेर पाऊस खूप जास्त चालू आहे. सो गाईज, वी आर रेडी टू स्टार्ट आवर ट्रेक. विनायक, मधुकर, बंटी मिशोची पिशवी घेऊन रेडी आहे आणि आता आम्ही आमचा ट्रेक स्टार्ट करतोय. टाइम काय झाला आता? आता शार्प 4:45 वाजता आम्ही ट्रेक चालू करतोय. इथून 3 तासाचा ट्रेक आहे. तर आम्ही ह्या गावातून आता डोंगराच्या पायथ्याकडे निघालेलो आहे. वरच्या बाजूला कुठं जायचं आहे आम्हाला. सो लेट स्टार्ट. सो वी स्टार्टेड. ही आमची टीम आणि यांच्यासोबत आपण ट्रेक सुरू केलेला आहे. सो गाईज, आम्ही अर्ध्यापर्यंत आलेलो आहे आणि प्रचंड अंधार आहे, प्रचंड गर्दी आहे इकडं विकेंड असल्यामुळं. आणि ते पाहू शकतात आता थोडंसं उजाडायला लागलेलं आहे. आम्ही सकाळी 4:45 वाजता ट्रेक चालू केलं होतं, त्याच्यामुळे सकाळचा काही व्ह्यू मला घेता नाही आला लाईट नसल्यामुळे. तर त्यानंतर आम्ही साधारणतः 30 ते 40% भाग कंप्लीट केला होता आमच्या ट्रेकिंगचा. आणि त्यावेळेस हा व्ह्यू आहे. त्यावेळेस सूर्योदय झाला नव्हता, पण सकाळचा व्ह्यू जो आहे तो मी ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेला आहे. एवढं क्लिअर दिसत नाही आहे, बट ठीकठाक व्ह्यू आलेला होता. आणि त्यानंतर मग सुरू झाली सरळ चढाई. म्हणजे रस्ता जो होता तो जास्त ओबडधोबड आणि खडकाचा रस्ता होता आणि त्यातमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं रस्ता खूप निसरडा झाला होता. आमच्यामध्ये विनायक होता जो सँडल घालून ट्रेक करत होता. त्याला मी विचारलो खूप वेळा, पण तो म्हणतो नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे, आय कॅन. तर ठीक आहे म्हटलं चला. आणि ह्या ट्रेकमधून चढताना ना एक गोष्ट आमच्या लक्षात आली की जिकडं तुम्हाला पाणी येताना दिसतंय त्या पाण्यातून जर तुम्ही चाललात तर तुम्ही सरकणार नाही, पण जर तुम्ही हे असे नॉर्मल चालत गेलात तर पटकन सरकते. आणि साधारणतः 40 ते 45% पूर्ण केल्याच्या नंतर इथे एक मोठा सपाट जागा आहे जिकडून तुम्हाला फोटो कॅप्चर करता येतात चांगले. आणि निसर्गाचा जो व्ह्यू आहे तो इकडून खूप छान दिसतो. तर आम्ही इकडे थांबलो होतो आणि इकडे सर्वांनी सरबत आणि काहींना चहा पाहिजे होता तर तो चहा वगैरे घेतला. त्याचबरोबर खूप सारे फोटोज काढले आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. गाईज, आम्ही जवळजवळ अर्ध्यापर्यंत आता पोहोचलेलो आहे आणि इथून पुढचा प्रवास जो आहे तो अजून सरळ चढायचा आहे. पण इथपर्यंतचा जो नजारा आहे तो खूप पाहण्यासारखा आहे. मी आता बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही पाहू शकता मधुकर इकडं हे दोघांची दमछाक झालेली आहे. सीओ विनायक, हा बंटी त्याचा खांदा धावतो, त्याचा खांदा दुखायला लागलेला आहे अचानक. सो हे पाहू शकता तुम्ही सकाळचा व्ह्यू खूप छान आहे. अर्ली मॉर्निंगला ट्रेकला काय येतात हे आता मला समजलं. आता फर्स्ट ट्रेक आहे हा ह्या वर्षीचा, पण नजारा खूप जबरदस्त आहे. गाईज, आम्ही थोडा वेळ थांबलो इथे 10-15 मिनिट. आता ब्रेक घेतला आहे. चहा आणि काही लोकांनी सरबत घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. हा आपला व्लॉग कंटिन्यू करायला पाहिजे ना. सो गाईज, हां आम्हाला आमचा एक फ्रेंड भेटला इकडे, मुंबईवरून आलेला आहे, वेदांत. आमचा व्लॉग येईलच डॅमसॉलच्या आयडीला यूट्यूबला. सो आता आपण इकडून कंटिन्यू करणार आहे. चला झालं नाही, चला ते येतील. ह्या दोघांनी एक पोज दिलेली आहे. बंटी ह्यांचा फोटो घे लवकर. अण्णा ह्या दोघांचा फोटो काढा लवकर काढा. मोहनाने दाखवलेल्या रस्त्याने आम्ही आलोय, पण इथपर्यंत येतात दमछाक झाली. आपण रोज व्यायाम करावा, चालावा आपण. हा मूर्ख माणूस आहे, ह्याच्या आधी कधीच लागू नका. आपण आता कळसूबाई शिखर जे आहे, ज्याला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणतात, त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची ही समुद्र सपाटीपासून 1646 मीटर इतकी आहे
आणि जे पायथ्याचं गाव आहे बारी गाव, ज्या गावात आपण थांबलो होतो, तिथून ह्या कळसूबाई शिखराची उंची साधारणतः 900 मीटर इतकी आहे. आता अर्ध्यापर्यंत गावकऱ्यांनी शेती केलेली आहे, त्याच्यामुळे अर्ध्यापर्यंत आपण सर्वजण व्यवस्थित जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे जे आहेत काही ठिकाणी 3 ते 4 ठिकाणी शिड्या बसवलेल्या आहेत. ज्या ठिकाणाहून चढाई खूप जास्त अवघड आहे त्या ठिकाणी शिड्या बसवलेल्या आहेत. तर कळसूबाई शिखर सर करण्यासाठी साधारणतः लागणारा वेळ हा 3 ते 4 तासाचा आहे. त्याच्यामध्ये डिपेंड करतं तुमची फिटनेस कशी आहे त्याच्यावरती. कळसूबाई शिखरापासून भंडारदरा धरण हे जवळ आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथं मुक्काम जर केला तर कळसूबाई, रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणं तुम्ही पाहू शकता. आम्ही या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो होतो. इथे जवळच एक विहीर आहे आणि हा एकदम शेवटचा टप्पा आहे. याच्यानंतरचा जो टप्पा पूर्ण केल्यानंतर आपण डायरेक्ट मंदिराजवळ पोहोचतो. तर इकडे आमची नाश्त्याची सोय केली होती. आम्ही जिकडे स्टे केला होता 700 रुपीज पर पर्सन, त्याच्यामध्ये आम्हाला नाश्ता इन्क्लूड होता. तर तो नाश्ता आम्हाला इथं घ्यायचा होता, म्हणजे इथं जी टपरी होती तिकडे जाऊन त्यांना सांगायचं होतं आणि तिथून नाश्ता घ्यायचा होता. तर आम्ही तिकडे पोहे ऑर्डर केले आणि नाश्ता करून आम्ही पुढे निघालो. म्हणजे एकदम शेवटचा सोडका राहिला होता, तो सर करायचा होता, त्यासाठी आम्ही एकदम पुढे निघालो. तर आम्ही ज्यावेळेस ह्या टप्प्यापर्यंत पोहोचलो तोपर्यंत पावसाचा वेग कमी झाला होता, पण वाऱ्याचा प्रचंड वेग वाढला होता. म्हणजे वारा एवढा जोरात होता की माणसाला एकदम हल्ल्यासारखं होत होतं, इतका जोराचा वारा होता. आणि कान जास्त त्याच्यामुळं ठणकत होते. म्हणजे आम्ही पूर्ण कान वगैरे पॅक करून पुढे जायचा विचार केला होता. आणि आता तुम्ही इथून पाहताय की आपण एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे आणि वरती जे दिसते ते कळसूबाईचं मंदिर आहे. तर ह्या एकदम शेवटच्या शिड्या आहेत. ह्या शिड्यांमध्ये चालताना थोडंसं जपून चालावं लागतं, कारण ह्या खूप छोट्या छोट्या अंतरावरती बनवलेल्या आहेत. आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला कळसूबाईचा शेवटचा टप्पा लागतो आणि तिथं गेल्याच्या नंतर परत चढण्यासाठी 2 शिड्या आहेत वेगवेगळ्या बाजूला. पण इथे जाईपर्यंत खूप जास्त वारा आणि पाऊस या 2 गोष्टी वाढल्या होत्या. ही एक शिडी एका बाजूने आहे आणि अजून एक शिडी जी आहे ती दुसऱ्या बाजूने आहे. दोन्ही बाजूने तुम्ही जाऊ शकता. आणि फायनली जे आहे आम्ही कळसूबाई मंदिराजवळ पोहोचलो. एक लहानपणापासून स्वप्न होतं. सो गाईज, आम्ही फायनली इथपर्यंत पोहोचतोय. तुम्ही म्हणत असाल की मी डोक्याला काय लावले. ॲक्च्युली वारा जास्त आहे, थंडी आहे, त्याच्यामुळे मी डोक्यावरती टोपी घातली आहे आणि कान बांधलेले आहेत. फायनली आम्ही पोहोचलो. मी तुम्हाला नजारा दाखवत होता. हे बघा, फायनली कळसूबाईपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण. लहान असल्यापासूनचं एक स्वप्न होतं की आयुष्यामध्ये एकदा तरी कळसूबाई गडावरती जायचं, कळसूबाई गड चढून जायचं. आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं. आम्ही 4-5 मित्रांनी मिळून हा गड पूर्ण केला. आणि वरती जे आहे ना खूप जास्त प्रमाणात वारा होता. म्हणजे एवढा जास्त वारा होता की आम्हाला मंदिराच्या बाजूला आडोसा घेऊन तिथं उभं राहावं लागलं होतं. एवढा जास्त प्रमाणात वारा होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की कपडे किती जोरजोरात उडत आहेत. एवढ्या जास्त प्रमाणात हा वारा होता. आम्ही इकडे थोडा वेळ थांबलो, फोटोज व्हिडिओज वगैरे घेतले. मधुकरला सांगितलं होतं एक व्हिडिओ काढायला, कारण आमच्या बाकी सर्वांच्या मोबाईलमध्ये पाणी गेलं होतं, त्याच्यामुळे माझेच मोबाईल वर्क करत नव्हते. मधुकरचा एकच मोबाईल व्यवस्थित होता, तर त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ आणि फोटोज घेतले. आई कळसूबाईचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आमचा सुरू झाला परतीचा प्रवास. तर ह्या परतीच्या प्रवासामध्ये आम्हाला जो व्ह्यू मिळाला तो खूप जास्त छान होता. कारण येताना आम्ही जो होतो त्यावेळेस रात्र होते, म्हणजे अंधार होता बऱ्यापैकी, पण जाताना धुकं कमी झालं होतं आणि पाऊसही कमी झाला होता. त्याच्यामुळे आम्हाला जो व्ह्यू मिळाला तो खूपच छान होता. म्हणजे हे पाहण्यासाठीच आम्ही इथपर्यंत आलो होतो. लोक म्हणतात डोंगरदऱ्यांमध्ये कपाऱ्यांमध्ये काय आहे, कशाला जातात, तर त्या लोकांना नाही समजत. इथं येऊन जे सुख मिळतं ते त्या लोकांना नाही समजत. तर आयुष्यामध्ये एकदा तरी हे सुख अनुभवलंच पाहिजे. आपल्या सह्याद्रीमध्ये एकदा तरी भटकंती केलीच पाहिजे. आणि आमचा ह्या वर्षीचा हा पहिला ट्रेक होता. आता यानंतरही आम्ही काही प्लॅन केलेले आहेत. तर लेट्स सी कुठले प्लॅन होत आहेत. पण हा जो अनुभव होता हा खूप छान अनुभव होता. कारण धुकंही होतं, पाऊसही होता, वाराही होता, या सगळ्या गोष्टी एकत्र होत्या. आणि येता आम्हाला हे काही पाहुणे भेटले. ॲक्च्युली यांना उशीर झाला होता यायला. आम्ही यांच्या अगोदर जाऊन खाली आलो होतो. हे लेट आलेले होते सगळे. असं बंटीचं म्हणणं होतं की यांना लेट झालेलं आहे, त्यांना लेट मार्क लावा म्हणून.
तर यांना मी बाय बोलून थोडंसं पुढे आलो आणि पुढे येऊन आम्हाला एक खूप छान दृश्य दिसलं. हा व्हिडिओ जो आहे हा कुठलाही प्रकारे मी एडिट केलेला नाही किंवा मी याच्यामध्ये कुठलाही इफेक्ट ॲड केलेला नाही. ही पूर्ण जे काही दिसते ते नॅचरल आहे. ही धुक्याची चादर आहे, ही पाहण्यासाठीच आम्ही इथपर्यंत आलो होतो आणि ती आम्हाला पाहायला मिळाली. तर एवढं छान हे दृश्य होतं. तर इथून कळसुबाई ट्रेकची सुरुवात होते. ही कमान आहे. इथं कळसुबाईची जी काय ती डिटेल आपण पाहू शकतो. तुम्ही चेक करू शकता महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर आणि ह्या कळसुबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1664 मीटर म्हणजेच 5400 फूट आहे. इथे बरेचसे इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत. सह्याद्री पर्वत रांगेत पश्चिम घाटात कळसुबाई डोंगर रांगेत हे शिखर आहे. भंडारदरा धरण ते घोटी इगतपुरी मुख्य मार्गावर बारी. तर अशा प्रकारे आमचा ट्रेक संपला. आता तुम्ही कधी गेलायत का कळसुबाईला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही गेला नसाल तर आयुष्यामध्ये एकदा तरी हा ट्रेक करा. खूप छान आहे, खूप छान अनुभव मिळतो या ट्रेकमधून. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.